फक्त 2 वर्षांपूर्वी केवळ 5 किलो तांदळापासून महाप्रसादाची सुरुवात झाली. आता दर गुरुवारी 900 ते 1000 लोकांच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. हे आहे उमरगा शहरातील श्री दत्त मंदिर. या दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची दररोज मोठी गर्दी असते. 1974 पासून या मंदिरात दरवर्षी श्री दत्त यात्रा भरवली जाते. तर गेल्या 2 वर्षांपासून श्री दत्त मंदिर येथे दर गुरुवारी महाप्रसादाची सोय करण्यात येते. खरं तर केवळ 5 किलो तांदळापासून या महाप्रसादाची सुरुवात झाली. आता दर गुरुवारी 900 ते 1000 लोक जेवतील अशी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. दर गुरुवारी शिरा, भात, वरण अशा प्रसादाचं नियोजन केलं जातं. अगदी सुरुवातीला 12 जणांनी मिळून दत्त प्रासादिक मंडळाच्या माध्यमातून स्वखर्चातून निधी गोळा करून या महाप्रसादाची सुरुवात केली. मी दत्त मंदिरचा सेवक बऱ्याच दिवसापासून दत्त मंदिरची सेवा करतो. सेवा करत असताना काही मी 15 जणांचा सुरुवातीला ग्रुप तयार केला. माझी इच्छा होती की मंदिरावरती प्रसाद चालू करावे. पाटील साहेबांची पण इच्छा होती की प्रसाद चालू करावे. आमच्या काही कंपनीचं पण म्हणणं होतं. मग असं करत दत्त प्रासादिक आम्ही एक ग्रुप तयार केला. त्या ग्रुपमार्फत सुरुवातीला 5 किलोच्या ह्याच्यावर जर गुरुवारच्या बेसिसवर आम्ही प्रसाद चालू केला. त्या प्रसादाच्या नंतर हळूहळू वाढत 5 किलोचं 20 किलो, 20 किलोचं 30 किलो, 30 किलोचं 60 किलो, आता सध्या 70 किलोपर्यंत प्रसादाची तांदूळ भात आणि शिरा 20 किलोचा. अगोदर जिलेबी करायचो तर शिरा करतो. आणि अशा प्रमाणे काष्णात महाराजांच्या कृपेने दत्त महाराजांच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित चालू आहे. आणि हे सर्व गोष्टी सुरुवातीला पुढाकार केल्यामुळे आता भाविकांकडूनच प्रोत्साहन होऊन भाविकच जर गुरुवारी त्यांच्या स्वइच्छेनं मंदिराला दान देतात आणि त्या दानातूनच आपण हे जेवणाचा कार्यक्रम करतो. आज रोजी किती जणांना प्रसादाचा लाभ घेतात? जवळजवळ जर गुरुवारी 1000 लोक तर सकाळपासून जर घेतलो तर 1200-1300 लोकांचा हे होतो. पण संध्याकाळच्या टायमाला 1000 लोकांचा लाभ होतो. माझं नाव अमित चव्हाण, अमित तुळशीदास चव्हाण. मी 3 वर्ष झालं दत्ताच्या मंदिरावर येतो. प्रत्येक गुरुवारी मी आरतीच्या टायमाला 7 वाजता येतो. त्यानंतर परत तिथं अन्नदान असतं. प्रत्येक भाविकाच्या प्रत्येक गुरुवारी कोण ना कोण ज्यांची इच्छा होती की बाबा माझ्या मनातून इच्छा झाली की बाबा मला अन्नदान करावं की त्यानं ते प्रत्येक भाविक इथं अन्नदान करतं. आणि अन्नदानाची आस्वाद घेण्यासाठी कमीत कमी 1000-1500 लोक जर गुरुवारी असतात इथं. आणि आपलं जसं घाणगापूर आहे तसं आपलं उमरग्यातलं श्री दत्त मंदिर वाटतं आपल्याला इथं. आता अनेक भक्तगण आपापल्या परीने प्रसादाची सोय करतायत. तर पुढील 2 महिने भाविकांकडून प्रसादाचं नियोजन अगोदरच बुकिंग करण्यात आलंय. मंदिराचे धार्मिक विधी नित्यनियमाने दररोज पार पडतात. तर गुरुवारी सायंकाळी 7 वाजता आरती झाल्यानंतर सर्व भाविक प्रसादाचा लाभ घेतात. अवघ्या 5 किलो तांदळापासून सुरू झालेल्या प्रसादाचे नियोजन आता दर गुरुवारी 900 ते 1000 लोकांचा महाप्रसादापर्यंत आलाय. खरं तर या श्रीदत्त मंदिराच्या मंडळींनी केलेलं हे नियोजन अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.